तर भावे प्रयोग. भावे प्रयोग म्हणजे काय? तर क्रियापद, कर्म आणि कर्ता दोन्ही सुद्धा बदलत नाही, दोन्हीमुळे सुद्धा बदलत नाही, त्या घटकाला आपण भावे प्रयोग असं म्हणतो. मग आता मगाशी आपण पाहिलं कर्तरी प्रयोग म्हणजे काय, कर्मणी प्रयोग म्हणजे काय. कर्तरी म्हणजे क्रियापद कर्त्यानुसार बदलतं, कर्मणी प्रयोगामध्ये क्रियापद कर्मानुसार बदलतं, भावे प्रयोगामध्ये क्रियापद जैसे थे राहतं. कसं राहतं? जैसे थे. याच्यामध्ये बदल होत नाही, क्रियापदामध्ये कोणताही बदल होत नाही. मग असे भावे प्रयोगाचे म्हणजे अशा घटकाला भावे प्रयोग असं म्हणतात. या भावे प्रयोगाचे किती प्रकार आहेत? तर 2 प्रकार आहेत. एक म्हणजे प्रधान कर्तृत्व भावे प्रयोग, गौण कर्तृत्व भावे प्रयोग आणि भावकर्तरी किंवा अकर्तृत्व भावे प्रयोग. असे भावे प्रयोगाचे 3 प्रकार आहेत. आता आपण हे डिटेलमध्ये पाहूयात. पहिलं आहे सकर्मक भावे आणि अकर्मक भावे. आपण जसं कर्तरी प्रयोगामध्ये पाहिलं होतं, कर्तरी प्रयोगाचे 2 उदाहरणं आहेत किंवा 2 प्रकार आहेत. पहिला आहे सकर्मक कर्तरी प्रयोग आणि दुसरा आहे अकर्मक कर्तरी प्रयोग. सेम कन्सेप्ट इथे लागू होतो, सकर्मक भावे आणि अकर्मक भावे. इथं काय होतं कर्तरीमध्ये? तर कर्तरीमध्ये जो क्रियापद होतं ते कर्त्यानुसार बदलत होतं आणि जर वाक्यामध्ये कर्म असेल तर आपण त्याला सकर्मक कर्तरी प्रयोग असं म्हणायचो. सेम इथं सुद्धा तेच कन्सेप्ट आहे. एकतर भावे प्रयोग आहे म्हणजे क्रियापद कॉन्स्टंट राहणार, क्रियापद बदलणार नाही, हा बेसिक अर्थ आहे. मग सकर्मक म्हणजे काय? वाक्यामध्ये जर कर्म असेल तर सकर्मक भावे प्रयोग आणि वाक्यामध्ये जर कर्म नसेल तर अकर्मक भावे प्रयोग. सेम जसं आपण कर्तरी प्रयोगासाठी पाहिलं होतं ती तसं, फक्त इथं क्रियापद कर्त्यानुसार बदलतं, इथं मात्र क्रियापद हे कॉन्स्टंट असतं, क्रियापद हे स्थिर असतं. ठीक आहे. पुन्हा गौण कर्तृत्व भावे प्रयोग, याच्यामध्ये परत 4 प्रकार आहेत. एक म्हणजे शक्य प्रयोग, समपन प्रयोग, पुराण प्रयोग आणि नवीन प्रयोग. सेम शक्य म्हणजे काय? तिला आता बसवते, तू आता करवतो, त्याला अभ्यास जमतो किंवा तो अभ्यासास जमवतो, तो त्याला डोंगरावरती चढवते. या प्रकारचे जे घटक आहेत की ज्याची शक्यता दिसून येते. शक्यता म्हणजे काय? एखादी व्यक्ती स्वतः क्रिया करू शकते असं जेव्हा दिसून येतं तेव्हा शक्य प्रयोग असतो. पुराण म्हणजे काय? तर पुराण म्हणजे संस्कृतमधली काव्य ही जशीच्या तशी मराठी भाषेमध्ये येतात तेव्हा जो प्रयोग होतो त्याला भावे प्रयोग असं म्हणतात. मग त्याचं पुराण भावे प्रयोग हा एक प्रकार आहे. समपन भावे, सेम आपण जसं कर्मणी प्रयोगामध्ये पाहिलं होतं, समपन कर्मणी प्रयोग. त्याच्यामध्ये काय होतं? समपणमध्ये काय होतं कर्मणीमध्ये? तर समपणमध्ये कर्ता हा षष्टीमध्ये होता. सेम कन्सेप्ट इथं लागू आहे. आणि नवीन भावे हा भावे प्रकारामध्ये आयोगानं सध्या विचारत असणारा म्हणजे 2020 आणि 2021 मध्ये याच्यावरती प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत, त्यामुळे आपण हे डिस्कस करणं गरजेचं आहे. नवीन भावे. मग आता हे जे प्रकार आहेत ते आपण इन डिटेल पाहूयात. पहिलं आहे प्रधान कर्तृत्व सकर्मक भावे. भावे म्हणजे आपल्या डोक्यात पहिलीच गोष्ट आली पाहिजे, क्रियापद कसं आहे? तर क्रियापद कॉन्स्टंट आहे, ते कर्ता किंवा कर्म याच्यानुसार बदलणार का? तर बदलणार नाही, हा बेसिक अर्थ आहे. मग प्रधान कर्तृत्व सकर्मक भावे. सकर्मक भावे म्हणजे काय? तर ज्याच्यामध्ये कर्म आहे, सकर्मक नावातच आहे. सकर्मक म्हणजे काय? तर कर्म असणारा घटक, कर्म असणारा भावे प्रयोग म्हणजे सकर्मक भावे. उदाहरणार्थ पाहूया. राजाने प्रधानाला बोलविले. आता राजा काय आहे? पुल्लिंगी आहे. जर आपण म्हटलं राणीने प्रधानाला बोलविले, उदाहरण आपण घेऊयात. राजाने प्रधानाला बोलविले. जर मी याचं मला माहीत नाही हा कोणता प्रयोग आहे, मग आपलं काय ठरलंय? पहिला कर्ता बदलायचा. बोलविले काय आहे? क्रियापद आहे. कोणी बोलविले? राजाने बोलविले. म्हणजे राजा काय झाला? तर कर्ता झाला. कोणाला बोलविले? क्रिया कोणावर घडली आहे? प्रधानावरती घडली, म्हणजे प्रधान कर्म झालं. प्रयोग ओळखण्यासाठी पहिला क्रियापद कर्ता कर्म आम्ही ओळखलं. पुढची स्टेप, पहिला मी काय बदलणार? कर्ता बदलून बघणार, म्हणजे कर्त्याचं लिंग बदलून बघणार. राजाने प्रधानाला बोलविले, मी इथं म्हटलं राणीने
प्रधानाला बोलवले. राणीने प्रधानाला बोलविले. आता राजा पुल्लिंगी आहे, राणी कशी आहे? स्त्रीलिंगी आहे. तरी पण क्रियापदामध्ये बदल झालेला नाही, म्हणजे कर्तरी प्रयोग नाही. हे तर कळालं, कर्तरी प्रयोग नाही आहे. हा कुठला प्रयोग नाही आहे? तर कर्तरी नाही आहे. मग दुसरा मुद्दा, आता कर्म बदलून बघायचं, म्हणजे कर्माचं लिंग बदलून बघायचं. कुठलं? राजाने प्रधानाला बोलवले. प्रधान काय आहे? पुरुष आहे. प्रधान पुरुष आहे. मग तिथं मी एखादं स्त्रीलिंग असणारं घटक घेतो. उदाहरणार्थ, राजाने दासीला बोलविले. पुन्हा तेच, क्रियापद बदललेलं नाही. मी कर्ता बदलला, कर्म बदललं, तरी सुद्धा क्रियापद बदललं नाही. क्रियापद कसं आहे? क्रियापद जैसे थे आहे. त्यामुळं हा कर्मणी प्रयोग पण नाही आहे. मग राहिला कुठला ऑप्शन? कर्त्यानं पण बदलत नाही, कर्मानं सुद्धा बदलत नाही, म्हणजे राहतो फक्त एकमेव ऑप्शन, तो म्हणजे भावे प्रयोग. म्हणजे हा भावे प्रयोग आहे, हे आपल्याला कळालं. हा कुठला प्रयोग आहे? भावे प्रयोग आहे. मग भावे प्रयोगाचे बेसिक दोन प्रकार, सकर्मक भावे, अकर्मक भावे. मग पाहायचं वाक्यामध्ये कर्म आहे का? प्रधानाला कर्म आहे, कारण आपण आत्ताच कर्म बदलून बघितलंय. म्हणजे हा प्रकार कुठला झाला? तर प्रधान कर्तृत्व सकर्मक भावे. दुसरं उदाहरण, रामाने रावणाला मारले. रामाने रावणाला मारले हे उदाहरण आहे. मग याच्यामधलं पहिला आपलं काय ठरलंय? क्रियापद ओळखायचं. कुठलं असतं क्रियापद? वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा आणि क्रिया दाखवणारा शब्द म्हणजे क्रियापद. मारले क्रियापद आहे. कोणी मारले? कोणी मारले? कोणी मारलं? रामाने मारलं. म्हणजे राम काय झाला? कर्ता झाला. कोणाला मारले? रावणाला मारले. म्हणजे हे काय झालं? कर्म झालं. कर्ता ओळखला, कर्म ओळखलं. मग रामाने रावणाला मारले हे घटक आहेत, किंवा हा वाक्य त्यांनी दिलं आहे. मग मी काय सांगितलं तुम्हाला हे ओळखण्यासाठी, प्रयोग ओळखण्यासाठी? पहिला कर्त्याचं लिंग बदलायचं. रामाने रावणाला मारले, मी इथं सीता म्हणतो. सीतेने रावणाला मारले. क्रियापदात बदल पडला का? नाही. कर्त्याच्या लिंग बदललं तरी क्रियापदावर बदल पडला नाही, म्हणजे हा कर्तरी नाही. पुढं रावणाला काय आहे? रावणाला हे पुल्लिंगी आहे, म्हणजेच कर्म आहे. मी तिथं स्त्रीलिंगी टाकतो. रामाने पूजाला मारले. आता पूजा काय आहे? स्त्री आहे, म्हणजे स्त्रीलिंगी आहे. तरी पण क्रियापदामध्ये बदल झालाय का? नाही. आहे तसं क्रियापद आहे. म्हणजे हे काय आहे? तर भावे प्रयोग आहे. कर्तरी पण नाही, कर्मणी पण नाही, म्हणजे आहे कुठला? भावे प्रयोग आहे. मग माझे दोन टाईप पडतात, सकर्मक भावे, अकर्मक भावे. वाक्यात कर्म आहे का? हो आहे. रावणाला हे कर्मच आहे, म्हणून तर आपण इथं बघ चेक केलं, म्हणून हा काय झाला? सकर्मक भावे झाला. कोणता झाला? सकर्मक भावे झाला. त्याने बैलाला बांधले. तिसरा प्रकार. तिसरं उदाहरण आपण काय पाहूयात? त्याने बैलाला मारले. त्याने बैलाला बांधले हे क्रियापद आहे, सॉरी हे वाक्य आहे. त्याने बैलाला बांधले. ठीक आहे. काय केलंय? बांधलंय. क्रिया कोणती आहे? बांधण्याची क्रिया झाली, म्हणजे क्रियापद काय झालं? बांधले. कोणी बांधले? त्याने बांधले, म्हणजे हा काय झाला? कर्ता झाला. कोणाला बांधले? बैलाला बांधले, म्हणजे कर्म काय झालं? बैल झालं. हे तर आम्हाला कळालं, कर्ता, क्रियापद, कर्म, या तिन्ही गोष्टी आम्हाला कळाल्या. मग मी काय करणार? कर्त्याचं लिंग बदलणार. कर्ता म्हणजे काय आहे? त्याने, म्हणजेच काय आहे? पुरुष आहे. मी तिथं स्त्रीलिंगी करणार. तिने बैलाला बांधले. तिने बैलाला बांधले. क्रियापदामध्ये बदल पडलेला आहे का? नाही. आहे तसंच क्रियापद आम्हाला इथं दिसतंय, म्हणजे हा तिने बैलाला बांधले. मी कर्त्याचं लिंग बदललं, क्रियापदात बदल पडलेला नाही. जैसे थे प्रोसेस आहे, जैसे ते क्रियापद आहे, म्हणजे हे कर्तरी नाही. मी काय बदलणार? कर्म बदलणार. त्याने बैलाला बांधले.
त्याने गाईला बांधले. गाई काय आहे? स्त्रीलिंगी आहे. क्रियापदात बदल पडला का? कर्म बदललं तरी नाही. कर्माचं लिंग बदललं तरी क्रियापदामध्ये बदल झालेला नाही. म्हणजे हे कोणता प्रयोग आहे? भावे प्रयोग आहे. कर्त्यामध्ये पण नाही, कर्मामुळे पण नाही. मग दोन टाईप, सकर्मक आहे का अकर्मक आहे? इथं काय? बैलाला कर्म आहे, म्हणून तर आपण इथं गाईला हे क्रॉस चेक करण्यासाठी लिंग बदललं होतं. म्हणजे कर्म आहे म्हणजे कोणतं आहे? सकर्मक भावे प्रकाराचं हे उदाहरण आहे. ठीक आहे. पुढं अकर्मक भावे. तिने आता घरी जावे हे वाक्य आहे. क्रियापद जावे. कोणी जावे? तिने जावे. म्हणजे करता काय झाला? तिने झालं. कोणाकडे जावे? कोणावरती जावे? कोणामुळे जावे? या प्रश्नांची उत्तर मिळत आहेत का? नाही. त्यामुळं या वाक्यामध्ये कर्म नाही इथंच आपल्याला कळतं. मग जेव्हा कर्म नाही तेव्हा आपल्याला कळालं की हे वाक्य अकर्मक प्रकारचं आहे. मग ते कर्तरी असेल किंवा भावे असेल. कारण सकर्मक आणि अकर्मक कुठे येतात? कर्तरीमध्ये किंवा भावेमध्ये येतात. आता वाक्यात कर्मच नाही म्हणजे आयदर हे कर्तरी आहे किंवा मग भावे आहे. मग क्रॉस चेक करणार मी. तिने आता घरी जावे. तिने काय आहे? स्त्रीलिंगी आहे. मी तिथं पुल्लिंगी टाकलं. त्याने आता घरी जावे. त्याने आता घरी जावे. वाक्यात बदल झालेला नाही. मी जर वचन बदललं, त्यांनी आता घरी जावे, आहे तसं क्रियापद जैसे थे राहत आहे म्हणजेच भावे प्रयोग आहे. वाक्यामध्ये कर्म आहे का? कर्म नाही, म्हणजेच हे कुठलं आहे? अकर्मक भावे प्रयोग आहे. अकर्मक भावे प्रयोग आहे म्हणजेच कुठला? अकर्मक भावे प्रयोगामध्ये कर्म नसतं, नावातच आहे अकर्मक, कर्म नाही. आणि भावे म्हणजे लिंग वचन याच्यानुसार क्रियापदात बदल होत नाही. पुढचं उदाहरण पाहूया. शिक्षकांनी हसत खेळत शिकवावे. पहिला मुद्दा शिकवावे. कोणी शिकवावे? शिक्षकांनी शिकवावे. म्हणजे हा काय आहे? कर्ता आहे. कोणाला शिकवावे? नाही आहे. कोणाला शिकवावे? वाक्यात दिलंच नाही कर्म. कोणाला या प्रश्नामुळे आपल्याला उत्तर मिळतंय का? नाही. सेम आहे इथं. जावे. तिने जावे. कोणाकडे जावे? कोणाला जावे? कोणाला जावे उत्तर मिळतच नाही. शिकवावे. कोण शिकवणार आहे? शिक्षकांनी. कुणाला? उत्तर मिळत नाही. म्हणजे वाक्यात कर्म नाही. परत शिक्षकांनी हसत खेळत शिकवावे. शिक्षकांनी हसत खेळत शिकवावे. हे ओरिजिनल वाक्य. आपल्याला कळलं कर्म नाही आहे. म्हणजे आयदर ते अकर्मक भावे आहे किंवा अकर्मक कर्तरी आहे. मग मी काय सांगितलं? कर्तरी किंवा भावे ओळखण्यासाठी वाक्यातलं कर्ता चेंज करायचा. इथं काय आहे? शिक्षकांनी, त्याच्याऐवजी मी शिक्षकिनी असं केलं. शिक्षकिनी हसत खेळत शिकवावे. काय आहे? शिक्षकिनी हसत खेळत शिकवावे. वाक्यातला क्रियापद बदललेलं नाही, जरी मी कर्त्याचं लिंग बदललं तरी सुद्धा. त्यामुळे काय आहे? भावे प्रयोग आहे. आणि वाक्यामध्ये कर्म आहे का? कोणाला शिकवावे उत्तर मिळत नाही, म्हणजे कर्म नाही, म्हणजे ते अकर्मक भावे प्रयोग आहे. एवढं सोपं आहे. पुन्हा नवीन भावे. नवीन भावे जसं आपण कर्मणीमध्ये पाहिलं होतं. नवीन कर्मणी प्रयोगमध्ये काय येतं? नवीन कर्मणीमध्ये कडून हा शब्द येतो असं आपण म्हटलं होतं. कळतंय? कडून हा शब्द येतो. तिथं मात्र क्रियापद कर्मानुसार बदलतं, म्हणून कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोगामध्ये सुद्धा कडून आलं तर नवीन कर्मणी प्रयोग. इथं सेम कन्सेप्ट आहे. नवीन भावे म्हणजे क्रियापद कॉन्स्टंट आहे. क्रियापद कसं आहे? कॉन्स्टंट आहे. बदलणार आहे का? नाही बदलणार. पण जर वाक्यामध्ये कडून आलं, पोलिसांकडून चोराला पकडण्यात आले, तर मात्र तो नवीन भावे प्रकार होतो. सेम आहे कर्मणी प्रयोगासारखं, काही वेगळं नाही. फक्त तिथं क्रियापद बदलत होतं म्हणून कर्मणी, इथं क्रियापद बदलत नाही म्हणून भावे, आणि कडून शब्द आहे म्हणून नवीन भावे प्रयोग. याला बरेच नियम आहेत. आयोगाने जे प्रश्न दिलेले आहेत ते या एका ट्रिकवरती सॉल्व्ह होतात.
याला भरपूर नियम वेगवेगळ्या पुस्तकात दिलेले आहेत. नियम पाठ करायचे नाहीत. आपल्याला मराठीमध्ये PhD करायची नाही आहे. आपल्याला मराठीमध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवायचे आहेत आणि कमीत कमी कालावधीमध्ये. त्यामुळे काय लक्षात ठेवायचं, नवीन भावे, भावे म्हटलं की पहिला एकच मुद्दा, क्रियापद बदलत नाही. बदलतंय का ते पहा. पोलिसांकडून चोराला पकडण्यात आले. पकडण्यात आले क्रियापद आहे. कुठलं क्रियापद आहे? संयुक्त क्रियापद आहे. कोणाला पकडले? कोणाला पकडले? चोराला पकडले. कोणी पकडले? पोलिसांकडून पकडले. म्हणजे पकडण्याची प्रोसेस कोणी केली आहे? पोलिसांनी केली आहे. म्हणजे कर्ता हा घटक झाला, कर्म हा घटक झाला. आता पहा, कर्त्याकडून चेंज होतंय का आणि कर्मापासून चेंज होतंय का? पहिला, पोलिसांकडून चोराला पकडण्यात आले. पोलिसांकडून म्हणजे कसं आहे? पुल्लिंगी आहे, त्याला मी स्त्रीलिंगी करतो. पूजाकडून चोराला पकडण्यात आले. पकडण्यात आले कॉन्स्टंट आहे. जरी मी कर्त्याचं लिंग बदललं तरी. दुसरा मुद्दा, चोराला, त्याच्याऐवजी मी असं करतो, पोलिसांकडून गीताला पकडण्यात आले. मी कर्माचं लिंग बदललं तरी पण क्रियापदात बदल होत नाही. म्हणजे आहे कुठला? भावे प्रयोग आहे. आणि भावे प्रयोग आहे आणि कडून आलं, कर्त्याला कडून लागलेला असेल तर तो नवीन भावे प्रयोग आहे. दॅट्स इट. याच्यापेक्षा वेगळं काहीही करायचं नाही. नियम पाठ करायचे नाही आहेत. दुसरा, समपण भावे. भावे म्हणजे पहिली गोष्ट काय? क्रियापद कॉन्स्टंट आहे. कर्मणीमध्ये पाहिलं होतं. समपण कर्मणीमध्ये काय? तर कर्ता हा षष्टीमध्ये असतो. कर्ता हा षष्टीमध्ये असतो. षष्टीमध्ये जर कर्ता असेल तर त्याला आपण समपण कर्मणी असं म्हणत होतो. कुठं? कर्मणीमध्ये. इथं सुद्धा सेम आहे. कर्ता षष्टीमध्ये असेल आणि क्रियापद बदलत नसेल तर भावे प्रयोग आहे. रामाचे रावणास मारून झाले. बघा, मारून झाले. कोणाचं झालं मारून? रामाचं झालं. म्हणजे राम काय झाला? कर्ता झाला. कोणाला मारलं? रावणाला मारलं. म्हणजे कर्म झालं. कर्ता बदला, कर्म बदला, चेंज होत नाही. मारून झाले कॉन्स्टंट राहतं, म्हणून भावे आहे. आणि इथं चे हा प्रत्यय लागलेला आहे सर्व घटकांमध्ये. आणि म्हणजेच काय? तर कर्ता षष्टीमध्ये आहे. षष्टी म्हणजे काय? तर कर्त्याला चा, ची, चे, च्या या पद्धतीपैकी कोणताही एक प्रत्यय लागलेला असेल. च ची बाराखडी असेल. थोडक्यात च ची बाराखडी जर लागलेली असेल कोणाला? कर्त्याला, तर तो समपन असतो. कर्मणीमध्ये सुद्धा तसंच, भावेमध्ये सुद्धा तसंच. फक्त मुद्दा काय? क्रियापद बदलत असेल कर्मानुसार तर कर्मणी समपन. जर क्रियापद कॉन्स्टंट असेल तर समपन भावे. पुढं, गौण कर्तृत्व शक्य भावे. आपण कर्मणीमध्ये पाहिलं आहे. एखादी गोष्ट जर एखादी व्यक्ती करू शकत असेल स्वतः तर त्याला आपण शक्य असं म्हणतो. जर तिथं सुद्धा जो कन्सेप्ट आहे तोच इथं लागू. पण भावे म्हणजे पहिलं आपल्या डोक्यात आलं पाहिजे. भावे म्हणजे क्रियापद काय? कॉन्स्टंट आहे. चेक करून पाहूयात होते का. एखादं उदाहरण घेऊयात. राजूला आता चालवते. चालवते, जाववते, पळवते, बसवते, चढवते यांसारखे शब्द शक्यमध्ये असतात. हे आपल्याला पाठ झाले अक्षरशः. मग आपल्याला हे कळालं, जाणवते, चालवते, हसवते अशा पद्धतीचे आहेत. म्हणजे हे शक्य आहे. मग शक्यमध्ये दोन प्रकार. एक म्हणजे तुमचा कर्मणी आहे किंवा भावी आहे. बघून घ्या. रामाला घरी जाववते. रामाला घरी जाबवते. कोणाला जाबवते? रामाला जाबवते. म्हणजे राम काय करताय? जाण्याची प्रोसेस कोणावर होते? रामला गाडीने जाबवते असं म्हटलं. रामला गाडीने जाववते अशी प्रोसेस जर असेल म्हणजे जाण्याची क्रिया कोणावर घडली आहे? गाडीवर घडली आहे. त्यामुळे गाडी कर्म आहे. इथं मात्र रामाला घरी जाववते. आता ही घरी हा शब्द कर्म नाही आहे ना, कारण आपण कर्ता कर्म आणि क्रियापद हे ओळखताना पाहिलं होतं सुरुवातीला. त्यामुळे घरी हा कर्म नाही आहे. इथं घरी ॲक्च्युली भोगता आहे, कर्म नाही आहे. कर्म म्हणजे क्रियापद जिथं जाऊन थांबतं. क्रियापद जिथं जाऊन थांबतं त्याला म्हणतो आम्ही कर्म. म्हणजेच क्रिया ज्याच्यावर होते ते म्हणजे कर्म. इथं क्रिया घरावरती होत नाही ना. या वाक्यामध्ये गाडीने म्हटलं असतं तर ठीक आहे, राम गाडीने जातो म्हणजे इथं कर्म आलं. पण इथं कर्म नाही आहे. पण आहे काय? जाणवते. मग कर्मच नाही पिक्चरमध्ये तर कर्मणी कसा असेल? बाय डिफॉल्ट भावे प्रयोग आहे. आणि भावे प्रयोगामध्ये कुठला आहे? जाबवते म्हणजे शक्य आहे. दुसरं उदाहरण, त्याला आता हसवते.
हसवते म्हणजे दोन प्रकार आहेत शक्यमध्ये, आयदर कर्मणी किंवा भावे. कोणाला हसवते? त्याला हसवते. म्हणजे हा काय झाला? कर्ता झाला. वाक्यामध्ये कर्म आहे का? पहा, कर्म आहे का वाक्यामध्ये? हसण्याची क्रिया कोणावर घडते? नाही, कोणालाच उत्तर सापडत नाही. त्या आम्ही असं म्हटलं, त्याला नितीनच्या परिस्थितीवर हसवते असं वाक्य असेल तर आम्ही काय पाहणार? हसवते क्रियापद. कोणाला? त्याला. कर्ता कोणावर हसवते? नितीनच्या परिस्थितीवर. म्हणजे हा कर्ता झालं, हे कर्म झालं आणि द्विकर्म आहे. नितीन आणि परिस्थिती दोन वेगवेगळे कर्म आहेत. म्हणजे हे आपलं कर्म शोधता येतं. इथं त्याला आता हसवते, त्याला आत्ता हसवते, उद्या हसवते, काल हसवते, याच्यातून कर्म काय सापडत नाही. हसवण्याची पद्धत कोणावर होतीये हे उत्तर कळत नाही. मग कर्मणी नाही, म्हणजे कर्मच नाही वाक्यात. आणि वाक्यात कर्म नसेल तर तो कर्मणी प्रयोग असेल का? नाही. मग असणार कोणता? भावे प्रयोग. आणि हसवते म्हणजे कुठला आहे? शक्य भाव. परत गौण कर्तृत्व पुराण भावे आपण कर्मणीमध्ये पाहिलं होतं. जर विनाकारण जे हा प्रकार क्रियापदामध्ये विनाकारण मिक्स केला आहे, ज्याची काहीच गरज नाही पण विनाकारण तो मिक्स केला आहे, असं असेल तर त्याला आपण पुराण भावे असं म्हणतो किंवा पुराण असं म्हटलं जातं. मग शोधायचं कर्ता कर्म याच्यानुसार बदलतंय का. उदाहरणार्थ, पापात्मक पुण्ये नरका जायजे. पापात्मक, पाप कसं आहे? ते पाप. ते पाप म्हणजे हे नपुसकलिंगी आहे. तिथं आपण एखादा पुल्लिंगी शब्द ठेवा. उदाहरणार्थ, चूक हा शब्द पहा. चूक हा शब्द ती दाखवतो, ती चूक आहे म्हणजे स्त्रीलिंगी आहे. मग आपण इथं पाहायचं चुकात्मके पुण्ये नरका जायजे. वाक्यातलं क्रियापद बदलत आहे? नाही. चुकात्मक पुण्ये नरकात जायचे, क्रियापद बदलत नाही, म्हणजे भावे प्रयोग आहे. आणि विनाकारण जे टाकलाय वाक्यात, विनाकारण जिथं तिथं जे आहे तर तो आहे पुराण भावे. सेम कन्सेप्ट आहे, काही वेगळं नाही. तुम्हाला एकदा क्लिअर झालं की तुम्हाला कुठलाही प्रयोग येऊ द्यात, मी सांगितलं तुम्हाला 2 मिनिटांमध्ये समजणार. त्याच्यासाठी तुम्हाला काय पाहिजे? कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत आणि तुमचा PYQवरती होल्ड पाहिजे. मल्टिपल प्रश्न तुम्ही सोडवले पाहिजेत. हे क्वेश्चन्स हातातले आहेत आपल्या. म्हणजे हे आपल्याला, जेव्हा मी तुम्हाला म्हटलं 40 मार्क्स आपल्याला आरामात पडतात. जर तुमचा चांगला अभ्यास असेल तर 40 मार्क्स आरामात पडतात. पण 40 पासून 45 जायचं असेल तर मात्र एका प्रश्नाला इतरांपेक्षा वेगळे एफर्ट्स द्यावे लागतात. आणि तुम्हाला मी गॅरंटेड सांगतो, हे असे जेव्हा प्रश्न येतात ना, ते प्रश्न इतर विद्यार्थ्यांचे चुकतात. आणि तिथं जर आपल्याला असा एखादा दुसरा प्रश्न जर बरोबर आला तर 1-2 मार्कांची लीड मिळते. ठीक आहे. म्हणून माझा हा प्रयत्न आहे की सर्वात तुमच्याकडून नियम पाठ करून घ्यायचे नाही आहेत, मात्र तुमचे सर्व प्रश्न बरोबर झाले पाहिजेत. मग त्याच्यासाठी या ट्रिकच्या माध्यमातून शिकवण्याचा उद्देश आहे. पुण्यात्मक पापे स्वर्गी जायजे. विनाकारण जे टाकलंय, गरज नाही आहे काय टाकण्याची, म्हणजे कुठला आहे? पुराण भावी आहे. पुन्हा भावकर्तरी प्रयोग, त्यालाच अकर्तरी प्रयोग असं म्हणतात. भावकर्तरी प्रयोग आणि अकर्तरी प्रयोग, तिसरा प्रकार. याच्यामध्ये मी काय सांगितलं तर याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं पहा. लक्षात काय ठेवायचं पहा. अकर्तृत्व भावे किंवा भावकर्तरी भावे हा खूप महत्त्वाचा प्रकार आहे. आयोगाने याच्यावरती PYQs विचारलेले आहेत. आपण जेव्हा PYQs पाहू तेव्हा तुम्हाला कळून येईल हा किती महत्त्वाचा घटक आहे. मग याला काय लक्षात ठेवायचं? याच्यामध्ये कर्ता कधीच स्पेसिफिक नसतो. जसं आत्ता आपण कर्ता कर्म यांना गोल करत होतो, तसा आपल्याला या वाक्यामध्ये कधीच कर्ता सापडणार नाही. म्हणजे कर्ता स्पेसिफिक नसतो. मात्र क्रियापद कसं असतं? जळजळले, गडगडले, मावळले, उजाडले, सांजवले, अशा पद्धतीचे क्रियापद असतात. त्यामुळं त्या प्रकारच्याला आपण अकर्तृत्व भावे प्रयोग असं म्हणतो. बघून बघा. माझ्या छातीत जळजळते. काय जळजळते? काय जळजळते? उत्तर मिळतंय का? नाही मिळत. आज सारखे गडगडते. अहो काय गडगडते? काय गडगडते? उत्तर मिळत नाही. उन्हाळ्यात लवकर उजाडते. काय उजाडते? उत्तर मिळत नाही. म्हणजे कर्ता स्पेसिफिक नसतो. आणि जेव्हा कर्ता स्पेसिफिक नसतो आणि क्रियापद मात्र गडगडले, मावळले, उजाडले, सांजवले, बडबडले,
निजविले यांसारखे घटक असतील तर त्याला आपण भावकर्तरी प्रयोग किंवा अकर्तरी भावे असं म्हणतो. याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. काय कन्सेप्ट आहे इथं? मावळले, सांजवले, उजडले, गडगडले यांसारखे क्रियापद पाहिजेत आणि करता कुठलाच वाक्यामध्ये स्पेसिफिक नाही आहे. अशाला आपण काय म्हणतो? अकर्तृत्व भावे किंवा भावकर्तरी प्रयोग. दॅट्स इट. इथं सकर्मक आपण 3 जे टाईप पाहिले त्याचं सर्व क्लिअर गोष्टी होतात. पहिलं म्हणजे कर्तरी, त्याचे 2 प्रकार, सकर्मक अकर्मक, पुन्हा कर्मणी, कर्मणीचे 6 प्रकार, त्याच्यानंतर भावे, भावेचे बेसिक 2 प्रकार, सकर्मक अकर्मक जसं कर्तरीमध्ये होतं तसं, आणि परत भावेचे 6 प्रकार जे कर्मणीमध्ये होते तसं सेम आहे. एकदा तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाला आणि तुमचे हाताखालून मल्टिपल एक्झाम्पल्स गेले की आरामात हे प्रश्न सुटू शकतात. मग आता काय होतं? आपण कर्तरी पाहिलं, कर्मणी पाहिलं, भावे पाहिलं, त्यांचे रिस्पेक्टिव्ह प्रकार वेगवेगळे पाहिले. मग लेवल 4मध्ये आजकाल आयोग चालला आहे, लेवल 4मध्ये, आणि जे की मोस्टली विद्यार्थ्यांचे प्रश्न चुकतात. मोस्टली म्हणजे 90% विद्यार्थ्यांचे प्रश्न चुकतात. आता जो आपण प्रकार पाहणार आहे त्याला, पण तुम्ही हे लेक्चर ऐकलं, आवश्यक तिथं नोट्स काढल्या किंवा वाळंबे सरांच्या पुस्तकात मी जे ट्रिक्स सांगतोय ते त्या टॉपिकच्या अनुषंगानं लिहिल्या आणि तेच घटक पुन्हा पुन्हा रिवाईज केले तर तुमची या प्रकारामध्ये जिंकण्याची शक्यता खूप वाढते. आणि एखाद दुसरा प्रश्न जर आयोगाने असा विचारला तर तो तुमच्या फेवरमध्ये जातो आणि तिथं मात्र बाकीच्या मुलांचे प्रश्न चुकतात, कारण बाकीचे शिक्षक त्यांना नियम पाठ करायला सांगतात. आता मुद्दा आहे कर्तृ कर्म संकर प्रयोग. संकर प्रयोग म्हणजे काय? जसं आपण पाहिलं तसं कर्तरी, कर्मणी, भावे, मग 3 प्रकार आहेत. मग 3 प्रकारांनी त्यांनी काय केलंय? 2-2 एकत्र केल्यात. म्हणजे कर्म भावे एक केलाय, परत कर्तृ कर्म एक केलाय, आणि कर्म भाव एक केलाय. म्हणजे 2-2 प्रयोगांचं मिश्रण केलंय आणि हे लेवल 4मध्ये प्रश्न येतात. मी तुम्हाला काय सांगितलं, 40 मार्कांपर्यंत तुम्ही आरामात पोचाल, पण 40 नंतर 45 पर्यंत आणि 45 पासून पुढे जायला 1-1 मार्काला आपल्याला इतरांसाठी वेगळे एफर्ट्स घ्यावे लागणार. मग हे जे घटक आहेत हे आयोग मुद्दाम विचारतो. कर्तृ कर्म काय आहे, कर्मभाव काय आहे, कर्तृभाव काय आहे, आणि हे मोस्टली विद्यार्थ्यांचे प्रश्न चुकतात कारण वेगवेगळे नियम पाठ करायला इथं सांगितलं जातं. मी ज्या ट्रिक्स सांगेल त्या ट्रिक्स तुम्ही वाळंबे सरांच्या पुस्तकात त्या टॉपिकच्या तिथं लिहून ठेवायच्या. या ट्रिक्स तुम्हाला कुठेही मिळणार नाहीत आणि तेवढेच घटक रिवाईज करायचे. प्रश्न आले तर या 3 ट्रिक्सवरती आरामात सुटतात. आरामात म्हणजे डोळे झाकून सुटतात, त्याला वेगळे एफर्ट्स घ्यायची गरजच नाही. मग आता आपण ते डिटेलमध्ये पाहूया. पहिला आहे कर्तृकर्म, दुसरा आहे कर्तृभाव आणि तिसरा घटक आहे कर्मभाव. ठीक आहे, आपण उलट सुरुवात करू. पहिला कर्मभावपासून सुरुवात करू. आता कर्मभाव प्रयोग आहे, कर्मभाव संकर प्रयोग. जर कर्मभाव संकर प्रयोग असा ऑप्शन आपल्याला दिसत असेल किंवा कर्म कर्तू, कर्तू कर्म, कर्मभाव असे ऑप्शन्स दिसत असतील तर आपल्याकडे 3 ट्रिक्स तुमच्या डोक्यात आल्याच पाहिजेत. चल अंडरलाईन करून ठेवायचं. ठीक आहे, पहिला, जर कर्मभाव संकर प्रयोग एखाद्या वाक्यामधला शोधायचा असेल, कर्मभाव संकर प्रयोग, तर तिथं काय असलं पाहिजे? तर कर्ता आणि कर्म दोघांना कुठला तरी प्रत्यय पाहिजे. दोघांनाही कोणताही प्रत्यय पाहिजे. म्हणजे काय? प्रत्यय म्हणजे काय? कुठली पण विभक्ती पाहिजे, कोणतीही विभक्ती, कोणतीही विभक्ती पाहिजे. म्हणजे काय? सपोज मी असेल, शुभम मराठी शिकवतो, शुभमने मराठी शिकवले, तर ने हा प्रत्यय असला पाहिजे कर्माला, कर्त्याला. ठीक आहे, तसंच कर्माला सुद्धा प्रत्यय असला पाहिजे. म्हणजे काय? कर्ता आणि कर्म या दोघांनाही कुठलाही प्रत्यय असला तरी चालतो. अमुकच पाहिजे असं नाही, कोणता पण प्रत्यय असला तरी चालतो. म्हणजेच कोणतीही विभक्ती असली तरी चालते, पण मात्र प्रथमा विभक्ती नसावी. म्हणजेच कुठला तरी प्रत्यय पाहिजे त्याला, फक्त कुठली विभक्ती नसावी, प्रथमा नसावी, कारण प्रथमामध्ये विभक्तीच नसते. कारण विभक्ती नसणारा प्रकार म्हणजे प्रथमा असतो, हे आपल्याला माहिती आहे. मग द्वितीया चालतंय, तृतीया चालतंय, चतुर्थी चालतंय, पंचमी चालतंय, षष्ठी चालतंय, सप्तमी चालतंय, संबोधन चालतंय, कोणतीही विभक्ती चालते.
ठीक आहे, फक्त प्रथमा नाही, कारण प्रथमामध्ये विभक्तीच नसते. आणि क्रियापद जे आहे ना, क्रियापद ते ल किंवा व याने शेवट होणारं पाहिजे. वाक्यातलं जे क्रियापद आहे ते ल किंवा व याने शेवट झालं पाहिजे. आणि कर्ता आणि कर्म या दोघांना काय असला पाहिजे, प्रत्यय असला पाहिजे. ही एकमेव ट्रिक आपल्या लक्षात आली पाहिजे कर्मभाव संकर प्रयोगासाठी. उदाहरणार्थ पाहूया. प्रश्नामध्ये आलं कर्तृभाव आहे, कर्मभाव आहे, कर्तृभाव आहे का वरीलपैकी काही नाही, असे ऑप्शन सेट करणार. मग पहिला आपण काय पाहिलं, कर्मभाव संकर प्रयोग. त्याच्यामध्ये क्रियापदाच्या शेवटी ल किंवा व पाहिजे आणि कर्ता कर्म यांना प्रथमा सोडून कोणतीही विभक्ती पाहिजे. थोडक्यात कुठलाही प्रत्यय चालतो, कोणताही प्रत्यय असला तरी काय हरकत नाही. असं असेल तर तो कर्मभाव संकर प्रयोग असतो. उदाहरणार्थ, बापाने पोराला धोपटला. मी ऑप्शन पहिला बघणार काय आहे, कर्तृकर्म आहे, संकर वगैरे संकर प्रयोगाची उदाहरणं आहेत, हे पाहणार. संकर प्रयोग असेल तर माझ्याकडे 3 पर्याय आहेत. पहिला मी पाहणार ल व आहे का, आहे, ल आहे, ठीक आहे, ल आहे. कोणी धोपटला, बापाने धोपटला, म्हणजे हा कर्ता आहे. कोणाला धोपटला, पोराला धोपटला, म्हणजे हे काय, कर्म. कर्त्याला प्रत्यय आहे, कर्माला सुद्धा प्रत्यय आहे, कोणताही चालतोय, कर्ता कर्म यांना कुठलाही प्रत्यय चालतोय, मात्र क्रियापद ल किंवा व पाहिजे. ल आहे म्हणजे कुठला प्रयोग झाला, हा कर्मभाव संकर प्रयोग. एवढं सोपं आहे. आणि बाहेर मार्केटमध्ये भरमसाठ उदाहरणं पाठ करायला देतात आणि भरमसाठ नियम पाठ करायला देतात. अजिबात नियम पाठ करायचे नाही. 2 घटक लक्षात ठेवायचे, ल किंवा व पाहिजे आणि कर्ता कर्म यांना कुठलाही प्रत्यय चालतो. दुसरं उदाहरण, नवऱ्याने बायकोला झापले. काय आहे, ल आहे. कोणाला झापले, कोणी झापले, नवऱ्याने झापले, म्हणजे तो कर्ता आहे. कोणाला झापले, बायकोला झापले, म्हणजे ते कर्म आहे. पहा, इथं ने, इथं ला, कुठलाही प्रत्यय आहे, त्यामुळे हा काय झाला, कर्म भाव संकर प्रयोग. तिसरा, राणीने प्रधानाला बोलविले किंवा बोलविला, व्हॉटेवर जे काय असेल ते. इथं काय, ला आहे, म्हणजे बेसिक फंडा काय आपला, क्रियापदाला ल किंवा व पाहिजे. आहे का, आहे. कोणी बोलवलं, राणीनं बोलवलं, म्हणजे हा कर्ता आहे. कोणाला बोलवलं, प्रधानाला बोलवलं, म्हणजे हे काही कर्म आहे. दोघांनाही कुठला ना कुठला तरी प्रत्यय आहे, कुठलाही असू द्या चालतंय, काही आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, कोणताही प्रत्यय असला तरी चालतो, मात्र क्रियापदाला ल किंवा व पाहिजे. मग हा प्रयोग कुठला झाला, कर्म भाव संकर प्रयोग. एवढं सरळ सरळ सोपं आहे, काहीही अवघड नाही याच्यामध्ये. कळालं का, परत एकदा रिवाइज करतो. जर, कारण हे बाउन्सर आहेत, हे बाउन्सर असणारे प्रश्न आहेत की जे 90% मुलांची चुकतात, कारण सगळ्यांना शिकवायला शुभम सर नसतात. ठीक आहे. पहिला घटक काय, कर्मभाव संकर प्रयोग. याच्यामध्ये काय असलं पाहिजे, क्रियापदाला ल, क्रियापदाला ल किंवा व प्रत्यय पाहिजे आणि कर्ता कर्म यांना कोणताही प्रत्यय पाहिजे, कोणताही प्रत्यय पाहिजे. असं जेव्हा असतं तेव्हा म्हणतो आम्ही कर्मभाव संकर प्रयोग. पाहिलं का, इथं पाहिलंय, ल आहे, ल आहे, आहे. इथं बेसिक ल व गरजेचं आहे, ल किंवा व पैकी एक आणि कर्ता कर्म यांना प्रत्यय असेल. डोळे झाकून कर्मभाव लिहायचं, बाकी काही बघायचं सुद्धा नाही. कर्मभाव संकर प्रयोग. दुसरा, कर्तृ कर्म संकर प्रयोग. दुसरा घटक आहे कर्तृ कर्म संकर प्रयोग. आता हे कसं असलं पाहिजे, तर आता हे कसं असलं पाहिजे, इथं ट्रिक काय आहे, जर क्रियापदाला स किंवा त प्रत्यय असेल, स किंवा त प्रत्यय कोणाला, क्रियापदाला स किंवा त प्रत्यय असेल आणि कर्मास मात्र प्रत्यय नसेल, कर्मास प्रत्यय नाही
कर्त्यास प्रत्यय आहे असं जर असेल तर त्याला आम्ही म्हणणार कर्तृ कर्म संकर प्रयोग. कर्मास प्रत्यय नाही आहे, मात्र कर्त्यास प्रत्यय आहे. क्रियापद कुठं पाहिजे? स किंवा त मध्ये, तर आम्ही त्याला म्हणणार कर्तृ कर्म संकर प्रयोग. याला सुद्धा भरपूर नियम आहे, अजिबात नियम पाठ करायचे नाही. स किंवा त क्रियापदात पाहिजे, सरळ स किंवा त पाहिजे, आणि कर्त्याला प्रत्यय पाहिजे, कर्माला प्रत्यय नको आहे. असं असेल तर कर्तृ कर्म संकर प्रयोग असतो. उदाहरणार्थ, तू मला पुस्तक दिलेस. प्रयोगाचा अर्थ काय? पहिला क्रियापद ओळखा. आम्ही ओळखलं, दिलेस. दिलेस आहे, स क्रियापद आहे, म्हणजे स हा प्रत्यय आहे. ठीक आहे. पुढं, कोणी दिले? तू दिले. कोणाला दिले? मला दिले. तू मला पुस्तक दिलेस. तू मला पुस्तक दिलेस. पुस्तक काय? कर्म आहे. तू काय? कर्ता आहे. मग कर्ता याच्यामध्ये आपण काय सांगितलं? स किंवा त पाहिजे. आहे का? स किंवा त आहे. कर्मास प्रत्यय नाही. पुस्तक हे ॲज इट इज शब्द आहे, त्याला कुठलाच प्रत्यय दिलेला नाही. पुस्तकाने, पुस्तकाचे, पुस्तकापासून असा कुठला घटक आलाय का? नाही आला. मग आलेला नाही आहे म्हणजे ॲज इट इज शब्द आहे, म्हणजे कर्म मात्र ॲज इट इज आहे. कर्माला प्रत्यय नाही आहे, मात्र कर्त्यास प्रत्यय आहे. त्या घटकाला आम्ही काय म्हणतो? कर्तृ कर्म संकर प्रयोग. नावातच आहे. तर कर्म जेव्हा येतं ना तेव्हा कर्माला प्रत्यय नसतो, असं लक्षात ठेवायचं. स किंवा त यापैकी एखादा क्रियापद असला पाहिजे. दुसरं उदाहरण पाहूयात. आपण काय करूयात? एखादं दुसरं अजून एक उदाहरण पाहूया. तुम्ही कामे केलेत. तुम्ही कामे केलेत काय आहे? मी सांगितलं ल किंवा स किंवा त प्रत्यय पाहिजे. स किंवा त प्रत्यय आहे. तुम्ही कामे केलेत. त प्रत्यय आहे का? हो आहे, त प्रत्यय आहे. पुढं, कर्म कोणता आहे? काय केलंय? काम केलंय. कोणी केलंय? तुम्ही केलंय. म्हणजे तुम्ही हा काय झाला? कर्ता झाला. कोणावरती झालंय? कामावरती झालंय, म्हणजे हे कर्म झालं. मग कर्माला प्रत्यय आहे. कामास, कामापासून, कामाचे, कामाने असे प्रत्यय आहेत का? नाही आहेत. कर्माला प्रत्यय नाही. तुम्हीला मात्र प्रत्यय आहे. तुम्हीमध्ये ही हा प्रत्यय आहे. त्यामुळं याला आम्ही काय म्हणतो? कर्तृ कर्म संकर प्रयोग. ठीक आहे. इथं तुम्ही म्हणाल मग तुला का प्रत्यय नाही आहे? या दोन घटकांमध्ये तुला का प्रत्यय नाही आहे? तर तू जे आहे ना, तू हा जो घटक आहे तो करता तुम्ही असा प्रिटेंड करतो. तू हा घटक जो आहे ना त्याला आपण इनडायरेक्टली तुम्ही लपलेला असतं. ॲक्च्युली आपण तुम्ही या शब्दापासून तू तयार झालेला आहे बरं का. त्यामुळे तू हा नुसता शब्द नाही आहे. कधी मराठी व्याकरणामध्ये तू हा एकमेव शब्द नाही आहे. तुम्ही या शब्दापासून त्याचं एक वचन झालेलं आहे, तुम्ही. त्यामुळे ॲक्च्युली तू या ठिकाणी तुम्ही हा शब्द असतो आणि त्याला प्रत्यय हा आहे. म्हणून तिथं आपण काय केलेलं आहे? तू हा घटक विचारात घेतलेला नाही आहे. कारण इथं तूच्या ऐवजी काय असतं? मराठी व्याकरणाच्या नियमानुसार तुम्ही असतं. तुम्ही मला पुस्तक दिले, तुम्ही सुंदर गाणी गायलीत, या टाईपमध्ये. म्हणून तिथं ॲक्च्युली ही हा प्रत्यय आहे. म्हणून तुमचं इथलं कन्फ्युजन दूर करण्याचा माझा प्रयत्न आहे की तुम्ही म्हणाल इथं तू आहे, याला प्रत्यय नाही, मग हे कसं काय योग्य आहे? मग तू हे कसं तयार झालं आहे? तर क्रू हे तुम्हीपासून तयार झाले आणि तुम्हीमध्ये हिला मात्र प्रत्यय आहे. म्हणून हा प्रकार कुठला येतो? कर्तृ कर्म संकर प्रयोग. पुन्हा रिवाइज करतो, नीट ऐका. पहिला मुद्दा काय आहे? क्रियापदाला स किंवा त प्रत्यय असला पाहिजे. बेसिक फाउंडेशन, एकदम फाउंडेशनपासून जायचं आहे. स किंवा त प्रत्यय पाहिजे. नंतर कर्मास प्रत्यय नको, मात्र कर्त्यास प्रत्यय हवा. कर्मास प्रत्यय नको, मात्र कर्त्यास प्रत्यय हवा. स, त, स या घटकांना प्रत्यय आहेत. म्हणजे कर्तृ कर्म संकर प्रयोगाची पहिली कंडिशन फुलफिल झाली. दुसरी कंडिशन काय? कर्म मात्र ॲज इट इज पाहिजे. कर्माला प्रत्यय नको आहे. पुस्तक, काम, गाणी आहे तसे शब्द आहेत, त्यांना कुठलाच प्रत्यय नाही आहे. इथं मात्र प्रत्यय आहेत.
त्यामुळं तो प्रकार कुठला झाला, कर्तृ कर्म संकर प्रयोग झालेला आहे. ठीक आहे, ओके. आता शेवटचा प्रकार आहे कर्तृभाव संकर प्रयोग. शेवटचा प्रकार कुठला, तर कर्तृभाव संकर प्रयोग. इथं काय करायचं, इथं सेम कन्सेप्ट आहे. वर आपण काय पाहिलं, क्रियापदाला स किंवा त प्रत्यय, आणि तिथं काय होतं, कर्माला प्रत्यय नव्हता. इथं मात्र कर्माला प्रत्यय आहे. कर्माला प्रत्यय आहे आणि कर्ता जो असतो ना, कर्ता तो तू किंवा तुम्ही मध्ये असतो. दोन्ही वाक्यांमध्ये ॲक्च्युली तुम्ही पाहाल ना, तर दोन्ही वाक्यांमध्ये तू किंवा तुम्हीच करता असतो, म्हणजे तू द्वितीयामध्ये असतो ॲक्च्युली. त्यामुळे तू आणि तुम्हीच प्रकारची जी वाक्य असतात ना, ती मोस्टली इथं येतात. आपण काय पाहायचं आहे, आपण फार किचकटमध्ये जायचं नाही. स किंवा त आहे का, आहे. कर्म पाहायचं, कर्माला प्रत्यय नसेल तर कर्तृ कर्म संकर प्रयोग. जर कर्माला प्रत्यय आला तर कर्तृभाव संकर प्रयोग. फॉर एक्झाम्पल, कर्त्याकडे पाहायचंच नाही आपण. या दोन प्रकारामध्ये कर्त्याकडे पाहायचं नाही. पहिली कंडिशन पाहायची, स आहे का त आहे, किंवा ल आहे का व आहे. जर ल किंवा व असेल तर आपला प्रॉब्लेम तिथंच सॉल्व्ह होतो, कारण तो कर्मभाव संकर प्रयोग असतो. ल किंवा व असेल तर. जर स आणि त आले तर दोन प्रकार आहेत. कुठला, कर्तृकर्म आहे का कर्तृभाव आहे. कर्तृभावमध्ये मात्र कर्माला प्रत्यय असतो. इथं पहा, तू कुत्र्याला मारलेस, स आहे. पण कोणाला मारलेस, कुत्र्याला मारलेस, इथं ला हा प्रत्यय आहे. तू गाईला बांधविलेस, स प्रत्यय आला. मात्र कोणाला, गाईला, कर्माला प्रत्यय आहे. तुम्ही बैलाला बांधले, या सर्वांमध्ये कर्मास प्रत्यय आहे. आणि ॲक्च्युली कर्त्यासुद्धा प्रत्यय असतो, कारण ह्या तू कसा तयार झाला आहे, तू हा तुम्हीपासून तयार झालेला आहे. त्यामुळे कर्त्यासुद्धा प्रत्यय असतो. आपण कर्त्याकडे जायचंच नाही, आपण बघायचं कर्मास प्रत्यय आहे का. कर्मास प्रत्यय आहे का, असेल तर कर्तृभाव, जर नसेल तर कर्तृकर्म. दॅट्स इट. ठीक आहे. पुन्हा एकदा आपण शॉर्टमध्ये रिवाईज करण्याचा प्रयत्न करूया चार्टच्या माध्यमातून, म्हणजे तुम्हाला चांगलं लक्षात राहील. पहिला आपण काय शिकलो, कर्मभाव संकर प्रयोग. कर्मभाव संकर प्रयोगामध्ये काय असतं, तर कर्मभाव संकर प्रयोगामध्ये ल किंवा व असतं. ल किंवा व असतं. क्रियापद जे आहे ना, क्रियापद कुठं, परत कन्फ्यूज नका होऊ, कुठं असतं, ल किंवा व कुठं पाहिजे, ल किंवा व हे क्रियापदाकडे पाहिजे. क्रियापदास ल किंवा व प्रत्यय पाहिजे. आणि कर्ता कर्म या दोघांना सुद्धा प्रत्यय कसा पाहिजे, दोघांना सुद्धा प्रत्यय पाहिजे. दोघांना पण प्रत्यय पाहिजे आणि ल व पाहिजे क्रियापदास, तर तो असतो कर्मभाव संकर प्रयोग. उदाहरणार्थ, उदाहरण काय देतं इथं, इथं आपण उदाहरण मागाशी पाहिलं होतं. बापाने पोराला शाळेत धाडला. बापाने पोराला धाडला, ल आहे. आपली कंडिशन ल किंवा व पाहिजे. कर्ता कर्म दोघांना प्रत्यय पाहिजे. कर्ता कोण आहे, बापाने पोराला, दोघांना प्रत्यय आहेत. नवऱ्याने बायकोला झापले, ल आहे. कर्ता कर्म दोघांना प्रत्यय आहेत. राणीने प्रधानाला बोलविले, ल किंवा व आहे. कर्ता कर्म दोघांना प्रत्यय आहेत. असा घटक आला तर मी काय म्हणणार, कर्मभाव संकर प्रयोग आहे. कर्मभाव संकर प्रयोग आहे, तेच मला इथे सांगायचं. ल किंवा व, क्रियापदाला ल किंवा व आणि कर्ता कर्म यांना प्रत्यय असेल तर त्याला आम्ही सरळ सरळ म्हणतो कर्मभाव संकर प्रयोग. दुसरा, कर्तृ कर्म संकर प्रयोग. दुसरा आपण काय पाहिला, कर्तृ कर्म संकर प्रयोग. इथं काय पाहिजे, क्रियापदास स किंवा त प्रत्यय पाहिजे आणि कर्मास प्रत्यय पाहिजे. कर्मास प्रत्यय हवा, सॉरी कर्मास प्रत्यय नको. कर्मास प्रत्यय नको आणि क्रियापद स किंवा त मध्ये पाहिजे. त्याला आम्ही काय म्हणतो, कर्तृ कर्म संकर प्रयोग. उदाहरण परत पहा. कर्तृ कर्म संकर प्रयोग. तू मला पुस्तक दिलेस, स आहे. पुस्तक कर्म आहे, ॲज इट इज आहे. तू हा करता आहे, तू ॲक्च्युली तुम्ही असतो. दोन्ही उदाहरणामध्ये तू किंवा तुम्हीच करता असतो.
मग तू कसा तयार झाला, तुम्हीपासून तयार झाला, त्यामुळे इथं याला इनडायरेक्टली काय आहे, त्याला या ठिकाणी इनडायरेक्टली प्रत्यय आहे, त्यामुळे स किंवा त आलं, कर्म ॲज इट इज आहे, कर्म ॲज इट इज आहे, कर्म ॲज इट इज आहे, आम्ही म्हणतो कर्तृ कर्म संकर प्रयोग. कारण कर्मास काय, तर कर्मास प्रत्यय नाही. तिसरा कर्तृभाव संकर प्रयोग. कर्तृभाव संकर प्रयोगची फंडामेंटल कंडिशन काय, स किंवा त पाहिजे आणि कर्मास प्रत्यय हवा. स किंवा त आहे का, आहे. कर्मास प्रत्यय आहे का, आहे. संपलं. हे काय झालं, कर्तृभाव प्रयोग. कर्तृभाव प्रयोग एवढं सोपं आहे, अजिबात नियम पाठ करायचे नाहीत. या ट्रिक्स तुम्ही वाळंबे सरांच्या पुस्तकामध्ये जिथं जिथं हे घटक आहेत तिथं लिहून ठेवा आणि त्या ट्रिक्स मल्टिपल वेळेला पाहायचे, मल्टिपल वेळेला उदाहरणं पाहायचे. दॅट्स इट. नियम पाठ करायचे नाहीत, कारण नियम जे पाठ करतात त्यांचं ब्लंडर होतं परीक्षेमध्ये. सगळे आपल्याला फक्त मराठी हा जो 50 प्रश्न आहेत, 50 क्वेश्चन्स, ते आपल्याला 22 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे असतात. आणि 22 मिनिटांमध्ये आपण जेव्हा 50 प्रश्न पूर्ण करतो तेव्हा राहिलेले 38 मिनटं आपले इंग्लिशमध्ये लागतात. कारण आपणा सर्वांना माहिती आहे आपल्या सर्वांचं इंग्लिश तेवढं चांगलं नसतं, त्यामुळे इथं 30-30 मिनटं देऊन चालत नाही. जर 30-30 मिनटं देऊन चाललं तर मग आपला स्कोर अपेक्षित एवढा येत नाही. आपल्याला 22 ते 23 मिनटं आपल्याला मराठीलाच द्यावे लागतात आणि त्या 22 ते 23 मिनिटांमध्ये 50 प्रश्न मराठीचे सॉल्व्ह करायचे आहेत. जर तुम्ही नियम पाठ केले ना तर हे ब्लंडर होतं. इथंच आपला अर्धा तास निघून जातो, मार्क्स येत नाहीत आणि पुढचा इंग्लिशचा पेपर तसाच राहतो. म्हणून आपलं कमीत कमी नियम पाठ करायचे आणि जास्तीत जास्त ट्रिक्स किंवा शॉर्टकट्स अशा पद्धतीनं तो कंटेंट क्लिअर करण्याचा प्रयत्न करायचा आहे. 3 संकर प्रयोग पाहिलेले आहेत. कर्मभाव, कर्तृकर्म, कर्तृभाव. याच्या बाहेर आयोग प्रश्न विचारत नाही. ठीक आहे. ओके, थँक्यू.